प्रथमतः मी तुम्हाला दादांच्या बद्दल बोलतो की त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही तुम्हाला आज वह्या वगैरे वाटण्यात आल्या, तर दादांचं कामाचं जर बोललं तर दादा आता नवले साहेबांनी आत्ता सांगितलं होतं की हारपुष्प घेण्यापेक्षा त्यांनी तो उपक्रम कसा राबवायचा तर ते त्यांनी हे दाखवून दिले. पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की दादांनी ताईंनी आता एक मागच्या महिन्यात जे दिव्यांग म्हणजे आम्ही अपंगांसाठी जे योगदान दिलं ते फार त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते फार मोलाचं ठरलं आमच्यासाठी. त्याचं कारणच असं की जे आम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट असू, ज्या गोष्टी ऑनलाईन सर्टिफिकेटमुळे अपंगांना अडत होत्या त्या दादांच्या लक्षात ताईंच्या लक्षात आलं की काय केलं पाहिजे वाढदिवसानिमित्त. तर त्यांनी हा उपक्रम राबवला म्हणजे थोडक्यात काही नुसतं नेलं आणलं असा विषय नाही. तिथं ज्या अडचणी आहे, जो आज आपला घरातला ज्या आमच्यासारख्या बांधवांना किंवा मला स्वतःला जो नेत नाही ते दादांनी ताईंनी काम केलं होतं. तर ते ऑनलाईन सर्टिफिकेट काढून दिल्यामुळं ज्या आमच्या अपंगांच्या योजना असतील त्या मार्गी लागल्या. याच्यासाठी आम्हाला ज्ञानेश्वर बाप्पू परदण्यांचं संचालक कारखान्याचं त्यांचं सहकार्य लाभलं, राजाभाऊ परदणे, त्याच्यानंतर नवले साहेब, असं सगळ्यांचंच आम्हाला सहकार्य लाभलं. आणि राहिलं आता तर आपलं माळी समाजाचं जर सांगायचं झालं तर आपल्या उषाताई दोडिया यांनी ह्या ज्या 5 मुली दत्तक घेतलेल्या आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या त्या आईच्या माध्यमातून घेतलेल्या आहे. मुक्ताबाई दशरथ काळे यांच्या स्मरणार्थ त्या 5 मुली घेतलेल्या. आमचे बंधू निलेशराव काळे यांचे वडील प्रभाकर सुमंतराव काळे यांच्या स्मरणार्थ त्यांनी 2 मुली दत्तक घेतलेल्या आहेत, ते पुण्याला असतात राहण्यासाठी. त्याच्यानंतर आपले इथलं मेडिकल दत्तात्रय सासने यांचे चिरंजीव ते श्रामपूरमध्ये असतात, त्यांनी 1 मुलगी दत्तक घेतलेली आहे, हेमंत दत्तात्रय सासने म्हणून. आणि जे बाकीचे राहिले 3 ते 4 त्यांना आपण माळी समाजाच्या वतीने म्हणजे थोडक्यात मालकर्ते असतील, भुजबळ साहेब असतील, डॉक्टर आमचे कोळपेवाडीचे या संघटनेच्या वतीने त्यांना दत्तक घेण्यात आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट उषाताई धुडे यांनी तर जे आपल्या मागच्या वेळेस बोडके ताई होत्या त्यांचं शिक्षणाची देखील पूर्ण जबाबदारी घेतलेली की त्यांनी ते आता आपल्या संवत्सर कॉलेजला सुद्धा त्यांनी फी भरून पूर्ण 8-9 हजार रुपये परत तुला जोपर्यंत शिकता येईल तोपर्यंत मी ते शिकवण्याचं काम करील, पूर्ण करील असं मी तिला आश्वासन नाही पण पूर्ण तिकडं ते काम चालू आहे. इथून पुढं सुद्धा मुलांनो तुम्हाला कोणतीही अडचण असली तर आमच्या माळी प्रतिष्ठानला तुम्ही कळवत जा, आम्ही ते पूर्ण सहकार्य करीत जाऊ. आम्हाला साबळे पाटील असतील, नवळे पाटील असतील, रमेश अण्णा ससाने, दिनेशराव बोरणारे यांचं कोणालाही सांगा, आम्ही तिथून ते माळी समाजाच्या वतीने परिपूर्ण करतो. जो मला शिक्षक लोकांनी आपले खरात सर असतील, मला काही जास्त एवढं बोलता येत नाही पण प्रयत्न जो केला तो ते सर्वांचं मी आभार मानतो. आणि जो शिक्षक टापने आम्हाला वेळ दिला कार्यक्रमासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो व थांबतो.